नेक्स्ट टॉपिक आहे ऑसिलेशन्स. फर्स्ट पॉइंट, पिरियडिक मोशन. एनी मोशन which repeats itself after a definite interval of time is called as a periodic motion. जी मोशन एका ठराविक टाइम पिरियड नंतर परत परत रिपीट होते त्याला पिरियडिक मोशन म्हणायचं. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल घड्याळातले काटे. जर तुम्ही सेकंड हँड जर कन्सिडर केला तर त्याला एक रोटेशन कंप्लीट करायला 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट लागतो. तेच जर तुम्ही मिनिट हँड कन्सिडर केला तर त्याला एक रोटेशन कंप्लीट करायला 60 मिनिट्स लागतात. परत पुढचा एक रोटेशन कंप्लीट करायला अजून 60 मिनिट्स लागतील. म्हणजे 60 मिनिट्स मध्ये तो एक रोटेशन कंप्लीट करतो, किंवा असं म्हटलं तरी चालतंय, प्रत्येक रोटेशनला 60 मिनिट्स लागतात. म्हणजे तीच मोशन प्रत्येक 60 मिनिटानंतर परत परत काय होणार आहे, रिपीट होणार आहे. याला पिरियडिक मोशन असं म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, 24 तास इतका वेळ लागतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, 365 दिवस लागतात, एक वर्ष लागतं. अशा बऱ्याचशा मोशन्स आहेत की ज्यांना तुम्ही पिरियडिक मोशन म्हणून त्यांना कॅटेगराइज करू शकताय. A body performing periodic motion repeats the same set of movements again and again. तर पिरियडिक मोशन परफॉर्म करणारी जी काही बॉडी आहे ती सेम सेट ऑफ मुवमेंट्स काय करते, परत परत रिपीट करत असते. टाइम टेकन फॉर वन सच सेट ऑफ मुवमेंट्स. मग अशा एका मुवमेंटसाठी लागणारा वेळ जो आहे त्याला पिरियड किंवा पिरियडिक टाइम असं म्हणतात. मग जर आताच आपण सांगितलं, सेकंड हँडला एक रोटेशन कंप्लीट करायला 60 सेकंद किंवा 1 मिनिट लागतो. हा सेकंड हँडचा पिरियड झाला. फॉर एक्झाम्पल बघा, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. पृथ्वीभोवती मून चंद्र फिरण्याची जी मोशन आहे ती. मोशन ऑफ अदर प्लॅनेट्स अराउंड द सन. सनच्या सभोवती फिरणारे वेगवेगळे प्लॅनेट्स. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या सभोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात. ह्या सगळ्या पिरियडिक मोशन्स आहेत. अनदर टाइप ऑफ पिरियडिक मोशन in which a particle repeatedly moves to and fro along the same path is the oscillatory or vibratory motion. आपण याच्यामध्ये जी एक्झाम्पल्स बघितली आता ही सगळी कशी आहेत, साधारणपणे अशा पद्धतीने सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणारी सगळी एक्झाम्पल्स आहेत. सेंटरला न्यूक्लियस आहे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरते. ह्या सगळ्या सर्क्युलर मोशन कॅटेगरीमध्ये येतात. अजून एक प्रकार आहे पिरियडिक मोशनचा की जिथं सर्क्युलर मोशन नाही तर पार्टिकल काय होतो, एक ठराविक फिक्स पाथ असेल असा, या फिक्स पाथवरती एक मीन पोझिशन असेल आणि हा पार्टिकल इकडं जातो, परत इकडून इकडं येतो आणि हा असा कंटिन्युअसली असा तो ऑसिलेट होत राहतो. बघा समजते का? मग अशा प्रकारच्या ज्या मोशन्स आहेत की ज्याच्यामध्ये पार्टिकल रिपीटेडली मूव्ह होतो, टू अँड फ्रो म्हटलेलं आहे. पुढे जाणं कदाचित टू टू फ्रो कुठलेही तुम्ही कन्सिडर करू शकताय. टू अँड फ्रो मोशन अलॉंग द सेम पाथ. हा पाथ फिक्स असतो, ही मीन पोझिशन असते, या मीन पोझिशनच्या दोन्ही बाजूला सेम डिस्टन्स असतं आणि याच पाथवरून तो पार्टिकल रिपीटेडली मूव्ह होतो. यालाच ऑसिलेटरी ऑर व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असतेच, बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी. पण प्रत्येक पिरियडिक मोशन ऑसिलेटरी असेल असं नाहीये. सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन आहे पण ऑसिलेटरी नाही. For example, circular motion is periodic, but it is not oscillatory. The simplest form of oscillatory periodic motion is the simple harmonic motion. नाव लक्षात ठेवा. सिंपल हार्मोनिक मोशनला आपण शॉर्ट फॉर्म नंतर वापरणार आहे SHM. Simplest form of oscillatory periodic motion is the simple harmonic motion in which
every particle of the oscillating body moves to and fro about its mean position along a certain fixed path. सिंपल हार्मोनिक मोशन ही एक ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे, ज्याच्यामध्ये त्या ऑसिलेटिंग बॉडीचा प्रत्येक पार्टिकल कसा मूव्ह होतो, टू अँड फ्रो मूव्ह होतो अबाउट मीन पोझिशन, त्याची एक मीन पोझिशन आहे फिक्स, त्या मीन पोझिशनच्या अबाउट तो मूव्ह होतो आणि एका सर्टन फिक्स्ड पाथ वरून मूव्ह होतो. इफ द पाथ इज अ स्ट्रेट लाईन, जर तो पाथ स्ट्रेट लाईन असेल तर त्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतात, लिनियर एसएच. आणि जर तो पाथ आर्क ऑफ अ सर्कल असेल, इफ द पाथ इज अन आर्क ऑफ ए सर्कल, इट इज कॉल्ड अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. त्याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. हे दोन्ही प्रकार आहेत त्याच्यातले, लक्षात ठेवा. द टाइम आफ्टर विच द टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड इज कॉल्ड इट्स पिरियड. त्यासाठी नोटेशन वापरणार आहे आपण कॅपिटल टी. तर टू अँड फ्रो मोशन ही कंप्लीट होण्यासाठी, रिपीट होण्यासाठी एकदा ती मोशन कंप्लीट झाली पाहिजे, एकदा तो सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट झाला पाहिजे, त्याच्यासाठी लागणारा वेळ त्याला पिरियड म्हणायचा. नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड पर युनिट टाइम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. एन ला तुम्ही 1/t असं घेऊ शकताय, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. तर या पद्धतीने त्याच्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तेवढ्या बघून घ्या व्यवस्थित. त्याच्या पुढे आता नवीन पार्ट त्याच्यातला जो आपण मगाशी सांगितला तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. त्याच्यासाठी स्प्रिंग मास ऑसिलेटर एक्सपेरिमेंट त्यांनी सांगितलेलं आहे, ते इथं दाखवलेलं आहे. ही त्याची मीन पोझिशन आहे आणि या ठिकाणी ही सिस्टम जी आहे बघा, इथं काय केलं, एक स्प्रिंग घेतलेली आहे, त्या स्प्रिंगला एक ब्लॉक अटॅच केलेला आहे आणि तो इथं ठेवलेला आहे. हे रेस्ट पोझिशनला आहे. ही डायग्राम जी आहे ही रेस्ट पोझिशन आहे. आता याला काय करायचं, या ब्लॉकला इकडं ओढायचं आहे, त्याला स्ट्रेच केलं, त्याला हितपर्यंत आणायचं आणि त्याला सोडून द्यायचं. त्याला सोडून दिल्यानंतर काय होणार, ही स्प्रिंग त्याला इकडं ओढणार. बघा लक्षात, मीन पोझिशन हित आहे, मीन पोझिशन पासून उजवीकडं होणारं हे जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते एक्स कन्सिडर केलं, त्याला इकडं ओढून घेतलं आणि त्याला सोडून दिलं, रिलीज केलं की ही स्प्रिंग काय करणार, त्याला ओढणार. स्प्रिंग विल एक्झर्ट रिस्टोरिंग फोर्स, इट विल ट्राय. स्प्रिंग काय करणार, स्वतःचा आकार परत मिळवायचा प्रयत्न करणार. ते या कंडिशन मध्ये, इथं काय नाही आहे, हे रेस्ट पोझिशन आहे, रिलॅक्स कंडिशन. मग काय होणार, हा ब्लॉक इकडं ओढला जाणार, तो ब्लॉक इकडं आला की आपण आता असं कन्सिडर करूया, इथं मीन पोझिशन आहे, मीन पोझिशन पासून ब्लॉक इकडं आलेला आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट घेतोय एक्स. आता ही स्प्रिंग काय होणार, आता ही स्प्रिंग कॉम्प्रेस होणार आणि ती काय करेल, याला इकडं ढकलून देईल अपोजिट साइड मध्ये. म्हणजे आता रिस्टोरिंग फोर्स या डिरेक्शन मध्ये ऍक्ट होते. इथला रिस्टोरिंग फोर्स इकडं आहे, डिस्प्लेसमेंट इकडं आहे. इथला रिस्टोरिंग फोर्स इकडं आहे टुवर्ड्स राईट, डिस्प्लेसमेंट आहे टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजेच रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट बोथ आर अपोजिटली डिरेक्टेड, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही जर या ब्लॉकला अजून थोडं पुढं घेतलं तर त्याच्यावर ऍक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स पण काय होईल, वाढेल. बघा लक्षात येते का, ब्लॉकला जर तुम्ही थोडंसं कमी घेतलं डिस्टन्स, इथून इथपर्यंत घेतले, समजा त्याला मी इथपर्यंत आणलं आणि सोडून दिलं, डिस्प्लेसमेंट कमी आहे, त्यामुळे स्प्रिंगनं एक्झर्ट केलेला रिस्टोरिंग फोर्स पण काय असेल, कमी असेल. याचा अर्थ बेसिक कन्क्लुजन इथं असं निघतंय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोनही क्वांटिटीज अपोजिटली डिरेक्टेड आहेत. ते अपोजिटली डिरेक्टेड आहेत म्हणून मायनस घ्यायचं. एवढंच याच्यातलं व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी हा काही एक्सपेरिमेंट तुम्हाला कोण परीक्षेत विचारत नाहीत, काही नाही. याच्यामध्ये विचारण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पुढे होतील. Figure shows equilibrium position
in which spring exerts no force on the block. इथे आहे बघा ते फिगर बी. हे रिलॅक्स कंडिशन मध्ये इथं फोर्स ऍक्ट होत नाही. इफ ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स राईट फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन, जर त्याला उजवीकडे ओढलं, force exerted by the spring on block is directed towards left, figure A. इतर रिस्टोरिंग फोर्स इकडे ऍक्ट होईल डाव्या बाजूला. This restoring force is proportional to displacement, but its direction is opposite to that of the displacement. हा रिस्टोरिंग फोर्स या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, पण त्याची डिरेक्शन डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असेल. मग जर तुम्ही डिस्प्लेसमेंट एक्स कन्सिडर केलं तर पहिलं इक्वेशन असे येते, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स येणार, आणि मग तुम्ही इथे हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून तुम्ही हे असं घेऊ शकता, फोर्स इक्वल टू मायनस के इंटू एक्स, where k is a constant that depends upon the elastic properties of spring. k हा कॉन्स्टंट आहे आणि तो त्या स्प्रिंगच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीज वरती डिपेंडंट आहे. इट इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. याला फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतात. तो लक्षात ठेवा, फोर्स कॉन्स्टंट आहे किंवा त्याला अजून एक नाव आहे स्प्रिंग कॉन्स्टंट पण म्हणतात. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट force and displacement are oppositely directed. निगेटिव्ह साइन काय सांगते की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिटली डिरेक्टेड आहेत. Thus, F equal to minus kx हे इक्वेशन आहे. इट इज द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ द ब्लॉक. हे कशाचं इक्वेशन आहे? मोशन ऑफ ब्लॉकचं इक्वेशन आहे. आता बघा, F इक्वल टू मायनस के एक्स आहे, त्याच्यानंतर एफ इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन पण आहे, त्याच्यावरून तुम्ही मास इंटू एक्सेलरेशन इक्वल टू मायनस के इंटू एक्स असं घेऊ शकता. देअरफॉर एक्सेलरेशन ए इक्वल टू एम ला इकडे पाठवा, के अपॉन एम इंटू एक्स हे असेल. त्यामुळे मग तुम्ही याच्यावरून आता काय रिलेशन लिहू शकता बघा, दिस एक्सेलरेशन, ए ला मी एक्सेलरेशन घेतो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. म्हणजे दोन गोष्टी मला मिळतील, रिस्टोरिंग फोर्स, डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल अपोजिटली डिरेक्टेड, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल अपोजिटली डिरेक्टेड. आता याच्यामध्ये आणखीन एक शब्द प्रयोग वापरतात, तो पण माहित असू दे. ह्या डायग्राम मध्ये जरा चेक करा, डिस्प्लेसमेंट इकडे आहे मात्र फोर्स या दिशेत आहे. ह्या फोर्सची डिरेक्शन बघा, इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स ही मीन पोझिशन आहे, इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. आता डिस्प्लेसमेंट इकडे आहे या दिशेमध्ये, रिस्टोरिंग फोर्स इकडे आहे टुवर्ड्स मीन पोझिशन. बघा लक्षात येते का? त्यामुळे हेच तुम्ही अपोजिटली डिरेक्टेडच्या ऐवजी फोर्स अँड एक्सेलरेशन बोथ आर डिरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन असं पण लिहू शकताय. आता इथे लिहिलेलं आहे बघा, मी आता बाकी सगळं काढून टाकतो. इथं तेच इक्वेशन जे आता आपण व्हेरीफाय केले ते. Thus, acceleration is also proportional to displacement and its direction is opposite to that of the displacement. That is, force and acceleration are both directed towards mean position or equilibrium position. हे लक्षात ठेवा. At mean position, displacement, force and acceleration are zero. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट झिरो असते, हे लक्षात ठेवा नेहमी. मग हे जर झिरो असेल, फोर्स डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हे पण झिरो होणार. एक्सेलरेशन सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे, ते पण झिरो होणार. स्पीड ऑफ द ब्लॉक अँड इट्स कायनेटिक एनर्जी आर मॅक्सिमम ऍट मीन पोझिशन. हे आपण जरा नंतर डिटेलमध्ये आणखीन, कारण स्पीड, कायनेटिक एनर्जी त्यासाठी तुम्हाला डेरिवेशन्स लागतील,
या डायग्राम मध्ये जर विचार करायचं म्हटलं तर बघा तुम्ही सुद्धा एवढं विचार नक्की करू शकताय, काहीच अडचण नाही. ज्या वेळेला मी ह्या ब्लॉकला इकडं ओढून घेईन या डिरेक्शन मध्ये आणि इथून त्याला रिलीज केलं तर काय होणार, इथं त्याचं स्पीड किती असणार आहे, 0 असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही इथून त्याला सोडून द्या ते इकडून इकडे येणार, बरोबर. मग ते एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन त्याची शेवटचं टोक, एक्स्ट्रीम पोझिशन कडून मीन पोझिशन कडे येताना त्याचं स्पीड वाढत जातं. मीन पोझिशनला ते स्पीड मॅक्सिमम होतं. मीन पोझिशन कडून परत ते इकडे येणार आहे, इकडल्या एक्स्ट्रीम पोझिशनला येणार आहे. त्यावेळेला त्याचं स्पीड डिक्रीज होत जातं. इथं स्पीड त्याचं परत एकदा 0 होतं. याचा अर्थ एक्स्ट्रीम पोझिशनला स्पीड किती घ्यायचं, 0 घ्यायचं. तर मीन पोझिशनला हे स्पीड काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. मग स्पीड जर मॅक्सिमम असेल तर कायनेटिक एनर्जी सुद्धा मॅक्सिमम असणार आहे. हे आपण नंतर युझिंग फॉर्म्युले व्हेरीफाय सुद्धा करणार आहे. आता इथे डेफिनेशन आहे बघा, ही डेफिनेशन करा लिनियर एसएचएम साठी. Linear SHM is defined as linear periodic motion of a body in which force or acceleration is always directed towards mean position and its magnitude is proportional to displacement from mean position. लिनियर SHM ही लिनियर पिरियडिक मोशन आहे ज्याच्यामध्ये फोर्स किंवा ऍक्सेलरेशन ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन ते आपण बघितले आता डायग्राम मध्ये, आणि त्याची मॅग्निट्यूड डिस्प्लेसमेंट ते आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. अतिशय महत्वाची डेफिनेशन आहे, व्यवस्थित करून ठेवा. याच्या पुढे बघा काय म्हटलंय, हार्मोनिक ऑसिलेशन कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अ सिंगल हार्मोनिक फंक्शन such as x equal to a sin omega t or x equal to a cos omega t. ही इक्वेशन्स पुढे येणार पण आहेत. ऑसिलेशन साठी ही इक्वेशन्स वापरली जातात. नॉन हार्मोनिक ऑसिलेशन is a combination of two or more harmonic oscillations such as, अशा प्रकारचे, यात कसं आहे बघा, इथं ओमेगा टी आहे, इथं ट्वाइस ओमेगा टी आहे, पिरियड दोघांचे वेगवेगळे असणार. तर तिथं जे तयार होईल त्याला नॉन हार्मोनिक ऑसिलेशन असं म्हटलेलं आहे. पुढे आपण बघूया सोडवताना त्या ठिकाणी आणखी डिटेलमध्ये पुढे होतील गोष्टी जास्त. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. इम्पॉर्टंट पॉइंट करून ठेवा व्यवस्थित. इन लिनियर एसएचएम force is directed towards mean position and its magnitude is directly proportional to displacement of body from mean position. हे तुम्हाला झालेलंच आहे. त्याच्यावरून हे इक्वेशन मिळणार. फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. मग ह्या दोघांना इक्वेट केलेलं आहे. आता थोडंसं याच्यामध्ये जरा लक्षात घ्या, याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आता येईल. जर समजा मी डिस्प्लेसमेंट एक्स कन्सिडर केलं तर व्हेलॉसिटी व्ही इक्वल टू या डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागते. मग मला व्हेलॉसिटी मिळते. डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह हे आहे ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन त्याच्याकडे जरा लक्ष द्या. हे असं आहे dv अपॉन dt. मग d अपॉन dt ऑफ v म्हणजेच कोण आहे, dx अपॉन dt, ते इथं वापरलं. याचा अर्थ x ची ही पहिली डेरिव्हेटिव्ह आणि त्या डेरिव्हेटिव्हची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच हे काय होणार, ह्याला असं लिहितात डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. लक्षात ठेवा हे नोटेशन बघा कसं आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, गोंधळ कुठं होतो ते बघा. बघा dx अपॉन dt चा स्क्वेअर, याचा अर्थ आहे ही पहिली डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचा वर्ग केलाय. हे आणि हे वेगवेगळे आहेत, दे आर नॉट इक्वल.
इथं काय आहे, एक्स ची पहिली डेरिव्हेटिव्ह व्ही आणि त्या dx अपॉन dt ची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली की मग तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळतं. मग ही जी डेरिव्हेटिव्ह आहे, दुसरी डेरिव्हेटिव्ह आहे एक्स ची, त्यामुळे त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे हे जरा पहिल्यांदा व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे मग ह्याच्यात काही विशेष नाहीये जास्त. थोडं मॅथमॅटिक्स पाहिजे, तर मग थोडा त्रास होण्याची शक्यता पण आहे. फोर्स साठी पहिल्यांदा हे इक्वेशन घेतलं आपण, फोर्स इक्वल टू मायनस के एक्स, त्यानंतर फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, त्यानंतर या दोघांना इक्वेट केलेलं आहे. व्हेलॉसिटीसाठी हा फॉर्म्युला आहे, ऍक्सेलरेशन साठी हे येतं, आत्ताच आपण बघितले सगळे डिटेल्स. मग ही व्हॅल्यू ऍक्सेलरेशनची इथं वापरतोय या इक्वेशन मध्ये. म्हणजे काय होणार, मास इंटू ऍक्सेलरेशन इक्वल टू मायनस के एक्स, हे यम इकडं पाठवा, डिव्हायडेड बाय मध्ये ते असं येईल. त्यानंतर हे मायनस अलीकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर प्लस हे असं इक्वेशन येईल. मग याच्यामध्ये के अपॉन यम इक्वल टू ओमेगा स्क्वेअर वापरा. इथं के अपॉन यम आहे बघा, ही याच्यातली अतिशय महत्वाची सबस्टिट्यूशन आहे. के अपॉन यम इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, वेअर ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता ओमेगा जे आहे ते सर्क्युलर मोशनशी रिलेटेड आहे. आम्ही तर कन्सिडर करतोय स्ट्रेट लाईन वरती सगळं चाललंय. तर हे कसं येतं, काय येतं, हे थोडस नंतर होईल, सांगतो त्यावेळेला तुम्हाला डिटेलमध्ये. आता फक्त हे लक्षात ठेवा. आणि ती व्हॅल्यू के अपॉन एमच्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर वापरलं या इक्वेशन मध्ये, की तुम्हाला इक्वेशन असं मिळेल, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. हेच डेरिव्हेशन मी आणखी एकदा इथं सोडवून दाखवतोय, कारण नुसतं बघणे आणि ते लिहिणे याच्यामध्ये फार फरक आहे. हे फोर्स इक्वल टू मायनस के एक्स, त्यानंतर फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला काय लिहायचं म्हणून सांगितलंय, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. मग हे तुमचं इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. दोघांचेही LHS सेम आहेत, RHS सेम होतील. therefore डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू, यम ने इकडे डिव्हाइड करा, असेल. ही मायनस टर्म अलीकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर प्लस होईल. आणि नंतर याच्यामध्ये के अपॉन एमच्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर वापरा. दिस इज नोन ॲज differential equation of linear SHM. हे त्याचं इक्वेशन. त्यामुळे हे जरा बघा, व्यवस्थित तयार करून ठेवा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट बघा, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. आता आपण हे जे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM तयार केलं, त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या. हे अतिशय महत्वाचं डेरिव्हेशन राहील. काही वेळेला परीक्षेमध्ये असं विचारतात, स्टेट म्हणतात, स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. स्टेट म्हणजे फक्त सांगायचं डायरेक्ट इक्वेशन. अँड हेन्स फाइंड ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. त्या इक्वेशन वरून तुम्ही ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट हे फाइंड आउट करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. असा प्रश्न विचारून झालेला आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.
याच्यामध्ये काय काय केलेलं आहे बघा. हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन. याच्यावरून तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे, हे ओमेगा स्क्वेअर एक्स पलीकडे पाठवा. हे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजेच कोण, ऍक्सेलरेशन. हे झालं तुमचं ऍक्सेलरेशनचं पहिला पार्ट तयार झाला. दिस इज द फॉर्म्युला फॉर ऍक्सेलरेशन. स्मॉल ए लिहा किंवा ऍक्सेलरेशन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. इक्वेशन नंबर 1 अतिशय महत्वाचं इक्वेशन झालं सुद्धा. पहिलं जे त्यांनी विचारले ऍक्सेलरेशन ते तयार सुद्धा झालेलं आहे. आता हेच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट असा त्याचा सिक्वेन्स आहे. आता इथं बघा बरं, परत एकदा तेच इक्वेशन लिहिलेलं आहे आणि ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं की dx अपॉन dt जे आहे त्याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली की मग तुम्हाला काय मिळतं, ऍक्सेलरेशन मिळते. हे झालं व्हेलॉसिटी. dx अपॉन dt म्हणजे व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन. मग हेच फक्त ह्यालाच आपण काय लिहितो, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर असं लिहितो. मग आपल्याकडे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर तयार आहे. त्याच्यावरून फक्त एक स्टेप रिव्हर्स आले, इकडून इकडं आलं. ते समजून घ्या नेमकं काय आहे ते. मग dx अपॉन dt, dx अपॉन dt म्हणजे व्हेलॉसिटी. मग बघा बरं, ह्या dx अपॉन dt साठी फक्त v लिहिलेलं आहे. मग काय राहील, d आणि हे पुढं v येणार, dv अपॉन dt हे असेल. ठीक आहे. आता याला थोडस मॉडिफाय केलंय. बघा इथं काय केलं, dx न मल्टिप्लाय केलंय आणि dx न डिव्हाइड केलंय. डिव्हायडेड बाय dx इथं आहे, मल्टिप्लाइड बाय dx इथं आहे. त्याच्यातलं परत dx अपॉन dt म्हणजे v, हे dv अपॉन dx ऍज इट इज. आता हे v पुढं घ्या, इकडं पुढं घेतलेलं आहे फक्त. बघा इथे या पद्धती. त्याच्यातल्या dx ला पलीकडे पाठवा, इक्वेशन असं. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. दोन्ही बाजूला त्याचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन मध्ये बघा बरं, इथं डी व्ही आहे म्हणजे इथं व्हेरिएबल व्ही आहे. इथं व्ही आहे, त्याला इंटिग्रेशन मध्ये ठेवा. इथं व्हेरिएबल डी एक्स म्हणजे एक्स आहे. डी बरोबर जे कोण असेल ते व्हेरिएबल. मग ह्याच्यातलं फक्त एक्स जे आहे तेवढंच इंटिग्रेशन मध्ये ठेवायचं, कारण ते व्हेरिएबल आहे. ओमेगा स्क्वेअर हे कॉन्स्टंट राहील, त्याला बाहेर काढा. मायनस साईन पण देऊन टाका त्याच्यावर. आता याच्यामध्ये इंटिग्रेशन मधला फॉर्म्युला वापरावा लागतो. ज्या त्या ठिकाणी फॉर्म्युले लिहून ठेवा, पाठ करा. याचा फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन प्लस वन डिव्हायडेड बाय एन प्लस वन असा फॉर्म्युला आहे. मग व्ही साठी घातांक काही नाही आहे म्हणजे तो 1 आहे. मग पॉवर 1 न वाढवा, 2 होणार. तीच पॉवर डिव्हायडेड बाय मध्ये 2 होणार. हे मायनस ओमेगा स्क्वेअर ते आहे तसंच ठेवलेलं आहे. इथं एक्सचं इंटिग्रेशन इथं पॉवर 1 आहे म्हणजे एक्स रेस टू 2 डिव्हायडेड बाय 2 होणार. प्लस सी, सी हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असतो. नुसतं इंटिग्रेशन ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला तिथं हा कॉन्स्टंट लिहावा लागतो. आता हा कॉन्स्टंट मला फाइंड आउट करायचा आहे. तो कसा फाइंड आउट करायचा आहे ते बघा. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथं मीन पोझिशन आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. मग पार्टिकल ज्या वेळेला एक्स्ट्रीम पोझिशनला येतो त्यावेळेला त्याचं स्पीड 0 असतं. ज्या वेळेला तो मीन पोझिशनला असतो त्यावेळेला त्याचं स्पीड मॅक्सिमम. आता काय कन्सिडर करणार आहे आपण बघा. डिस्प्लेसमेंट आपण मीन पोझिशन पासून मेजर करायचं म्हणून सांगितले. याचा अर्थ हे डिस्प्लेसमेंट आहे, त्याला आपण नोटेशन वापरले एक्स. याचं हे जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण इथं एम्प्लिट्यूड कन्सिडर करणार आहे ए. capital A equal to maximum displacement, that is the amplitude of the particle in SHM. म्हणजे मीन पोझिशन पासून त्याचं जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट जे आहे त्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणणार आहे. मग तो इकडं असेल किंवा इकडं असेल. टुवर्ड्स राईट असेल तर प्लस ए घ्या, टुवर्ड्स लेफ्ट असेल तर मायनस ए घ्या.
दोन्ही परिस्थितीमध्ये स्पीड किती होते, व्हेलॉसिटी किती होते, 0 होते. म्हणून त्यांनी काय घेतले, व्हेन x इक्वल टू प्लस ऑर मायनस a, v इक्वल टू 0 असे. ही कंडिशन इथे घेतलेली आहे. ही लक्षात ठेवा कंडिशन, कारण ही कंडिशन वापरल्याशिवाय इथनं पुढे जायलाच येत नाही. मग ह्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन 2 मध्ये वापरायचे. मग व्हेलॉसिटी किती आहे, 0, त्यामुळे हे 0 होणार. एक्स किती घ्यायचा आहे, प्लस मायनस ए, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, त्यामुळे प्लसच येणार आहे. हे पुढचं मायनस मात्र तसंच आहे, ए चा स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी फक्त, आणि प्लस सी हे असेल. देअर फोर सी इक्वल टू, इकडं मायनस आहे त्याला पलीकडे पाठवा, ते प्लस होईल. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या ठिकाणी वापरा. ती व्हॅल्यू तुम्ही तिथं वापरली, इक्वेशन असं दिसेल. दोन्ही इक्वेशन दिसतील अशा पद्धतीने ठेवतो येतं. बघा जरा, हा फर्स्ट पार्ट, पहिल्या 2 टर्म्स आहेत त्या आहेत तशाच आहे. सीच्या ठिकाणी फक्त ही टर्म एक्स्ट्रा आली. आता याला पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा, हे 2 कॅन्सल होईल. त्याच्यानंतर उजव्या बाजूतनं ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्या, इथे घेतलं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे असेल. देअरफोर याचं स्क्वेअर रूट घ्या, व्ही इक्वल टू, मग प्लस मायनस येणार आणि ही व्हॅल्यू अशी. दॅट इज velocity of a particle performing linear SHM in terms of displacement. मग हेच डेरिवेशन सगळ्यात महत्वाचं डेरिवेशन आहे, ज्याला विद्यार्थी खूप घाबरतात. घाबरण्यासारखं काही नाहीये त्याच्यामध्ये, फक्त बेसिक मॅथ्स नसते त्यामुळे सगळं बिघडतं. मग परत एकदा बघू आपण हे डेरिवेशन, आता आपण आपल्या पद्धतीने एकदा सोडवू. तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर plus omega square x, this is equal to 0. Therefore d square x upon dt square equal to minus omega square x, हेच तुमचं ऍक्सेलरेशनचं इक्वेशन तयार होईल, जे सोपं आहे. याच्यानंतरचे बदल बघा काय काय आहेत. ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ती पहिल्यांदा अशी मांडून घ्या. यापैकी dx अपॉन dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, ते होणार व्हेलॉसिटी. हे बघा, हे डी अपॉन dt पाहिजे, dt पाहिजे, कारण dt स्क्वेअर आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. मग याच्यासाठी व्ही लिहायचं आहे, ते व्ही मी इथं लिहितोय, अंशात dv झालं, छेदामध्ये dt. दिस इज इक्वल टू असेल. बघा लक्षात येते का. मग याच्यामध्ये नंतर थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे. मॉडिफिकेशन असं आहे, याला dx न मल्टिप्लाय केलं, dx न डिव्हाइड केलं, आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं टर्म्स आपण ऍडजस्ट केलेल्या आहेत. त्याच्यातलं परत एकदा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आलं, म्हणजे ती झाली व्हेलॉसिटी. मग dv अपॉन dx इंटू v इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. त्याच्या पुढं हे v आणि dv यांना एकत्र ठेवतो, dx इकडं पाठवतोय कारण इकडं x आहे, असेल. आता यांचं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन घेत असतानाच हे मायनस, निगेटिव्ह आणि ओमेगा स्क्वेअर याला बाहेर घेतलं तरी चालेल, हा पूर्णपणे कॉन्स्टंट पार्ट आहे, असेल. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे, तो वापरायचा आहे. असेल. मग इथं घातांकात काही नाहीये, म्हणजे इथं 1 आहे, इथं 1 आहे, तर तो घातांक 1 न वाढवायचा आहे, म्हणजे इथे येणार व्ही स्क्वेअर, तोच छेदामध्ये लिहायचा आहे, तर पण तसंच येणार.
आणि एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यायचं आहे सी. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये ती कंडिशन वापरायची आहे, ज्या वेळेला तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, म्हणजे x इक्वल टू प्लस ऑर मायनस ए, त्यावेळेला व्हेलॉसिटी 0 असेल. ते याच्यामध्ये वापरा. इथं डाव्या बाजूला 0 डिव्हायडेड बाय एनिथिंग केलं, इथं 0 होणार. मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 प्लस सी होणार. हे पलीकडे पाठवा. पलीकडे गेल्यानंतर हे मायनसचं प्लस होईल. हे असेल. ही व्हॅल्यू परत एकदा इक्वेशन 2 मध्ये वापरा. therefore v square upon 2 equal to minus omega square x square upon 2 plus omega square a square divided by 2. मग याच्यात ह्याला सरळ पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा, म्हणजे लगेच इझी होईल. ते इथं व्ही स्क्वेअर येणार, हे 2 कॅन्सल होईल. प्लस टर्म पहिल्यांदा घेतोय, मायनस हे असेल. याच्यातून ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्या, हे असेल. मग याचं स्क्वेअर रूट घ्या दोन्ही बाजूला, प्लस मायनस ओमेगा इंटू स्क्वेअर रूट ऑफ. हे डेरिवेशन आपण इथपर्यंत आलेलो आहे या पद्धतीने. आता इथून पुढे जायचंय. मग याच्यातल्या व्हेलॉसिटीचा जो पार्ट आहे तोच थोडासा वेळ खाणारा आहे. थोडं बेसिक तुमचं मॅथ्स चेक करणार आहे. तर याच्यामध्ये काय करायचं बघा, आपण फक्त याची मॅग्निट्यूडच घेणार आहे, त्यामुळे प्लस मायनस काही घ्यायचं नाही. व्ही म्हणजे काय सांगितलं होतं मगाशी, तर डीएक्स अपॉन डीटी. ते वापरा आता इकडे डावीकडं. उजवी बाजू ऍज इट इज, नो चेंज. आता ही स्क्वेअर रूट मध्ये एक्स आहे बघा, मग हे इकडं डीएक्स कडे देऊन टाका, ते घ्यावं लागेल असं. आणि डीटी ला पलीकडे बघा, इकडे. आता परत एकदा याचं इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेशन घ्या त्यांचं. आता इथं फॉर्म्युला आहे, हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, साइन इनवर्स एक्स अपॉन ए. याचं इंटिग्रेशन आहे, ते पाठ करा. इथं इंटिग्रेशनच्या आतमध्ये काही नाहीये, म्हणजे फक्त 1 आहे. मग 1चं इंटिग्रेशन येतं एक्स. तसं इथं काही नाहीये आणि पुढे डी टी आहे, 1 इंटू डी टी आहे, त्याचं इंटिग्रेशन येणार टी. हे लक्षात ठेवा. आणि इंटिग्रेशन घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यायचा असतो, तो इथं घेतलेला आहे फाय. त्या फायचा अर्थ नंतर समजेल. मग इकडं साइन इनव्हर्स आहे, ते ह्या साईनला इकडं पलीकडे पाठवा. त्यामुळे मग काय होईल, एक्स अपॉन ए इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस फाय होईल. ए न पलीकडे मल्टिप्लाय करा, इक्वेशन असेल. तर हे पण डेरिवेशन आपण आपल्या पद्धतीनं आणखी एकदा बघून घेऊ. हे झालं तिथं त्यांनी दिलेलं सांगितलं फक्त तुम्हाला मी. तर इथं व्ही म्हणजेच काय येणार आहे, डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू, हे प्लस मायनस काढून टाकू, हे असेल. हे इकडे घ्या, इकडं पलीकडे पाठवा. आता याचं इंटिग्रेशन घ्या. इकडं पण इंटिग्रेशन घ्यायचं आहे, त्याच्यातलं ओमेगा कॉन्स्टंट, म्हणजे इथं फक्त 1 शिल्लक राहते. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. हे ओमेगा तसंच ठेवा. 1चं इंटिग्रेशन येते टी, आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्या एक्स्ट्राचा फाय. आता हे साइन इनवर्स इकडं आहे, ते इकडं नको आहे, ह्याला पलीकडे पाठवा. देअरफॉर एक्स अपॉन ए इक्वल टू, इकडं आल्यानंतर साइन ओमेगा टी प्लस फाय हे असेल. देअरफॉर एक्स इक्वल टू, ए ने इकडं मल्टिप्लाय करा,
ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. त्यामुळे सगळी डेरिव्हेशनचा जो काही पूर्ण महत्वाचा पार्ट आहे तो एकदा सोडून तुम्हाला 2-2 वेळा पूर्ण एक्सप्लेन करून दिलेला आहे. त्यामुळे ते व्यवस्थित बघा. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला विचारून झालेले आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित पूर्ण करून घ्या. आता आपण वेगवेगळी इक्वेशन्स बघितलेली आहेत. परत एकदा जरा रिव्हाइज करूया काय काय होतं आपलं पहिल्यांदा. पहिले इक्वेशन आपण बघितलं ऍक्सेलरेशन साठी. त्याचा फॉर्म्युला आहे मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. त्याच्यानंतर बघितलं व्हेलॉसिटी प्लस मायनस ओमेगा इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर इक्वेशन बघितलं डिस्प्लेसमेंट साठी एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस वाय. त्यामुळे ही 3 इक्वेशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आता यांच्यावरती डिपेंडंट अजून काही वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन आहेत ते बघूया आपण आता. बघा काय सांगितलंय. फर्स्ट केस, इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकलनं SHM जर मीन पोझिशन पासून स्टार्ट केली तर एक्स इक्वल टू 0 होणार ऍट टी इक्वल टू 0. मग काय इक्वेशन आहे आपलं एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं आहे. मग एक्स इक्वल टू 0 तुम्ही वापरलं तर साइन ओमेगा टी प्लस फाय 0 येणार. मग त्यावेळेला तुम्हाला हा ओमेगा टी किंवा फाय याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ह्याची जरा डिटेल्स आणखीन थोडंसं पुढे होईल. आता टेम्पररी फक्त एवढं लक्षात ठेवा फाय इक्वल टू 0 और फाय. हे जर तुम्ही याच्यामध्ये वापरलं तर तुम्हाला इक्वेशन असं मिळेल एक्स इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. कारण अजून हा अँगल फाय कुठे येतो हेच तुम्हाला कळायचं आहे. ते पुढच्या सेक्शन मध्ये आहे, त्यावेळेला ह्या गोष्टी आणखीन डिटेलमध्ये होतील. त्या आता फक्त एवढं लक्षात ठेवा व्हेन एक्स इक्वल टू 0 ऍट टी इक्वल टू 0 तेव्हा याच्यामध्ये वापरून बघा. हे बघा इथं 0 घेतलं, इथं ए साइन टी पण 0 घ्यायचं आहे. त्यामुळे हे 0 होणार. म्हणजे काय शिल्लक राहील, फक्त फाय शिल्लक राहील. मग आता ए ने इकडे डिवाइड केलं 0 येणार. साइन फाय इक्वल टू 0 येते. मग फाय इक्वल टू काय काय येऊ शकते 0 किंवा पाय येऊ शकतं. वापरू शकता इथं. मग इथं प्लस मायनस ते आपण थोडस नंतर बघू. त्याला एक्सप्रेशन, दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऍट एनी इन्स्टंट इफ पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम मीन पोझिशन. हे इक्वेशन तेवढं लक्षात ठेवा. ज्या वेळेला पार्टिकल त्याची SHM मीन पोझिशन पासून स्टार्ट करतो त्यावेळेला हे फाय घ्यायचं नाही, 0 येते. त्यामुळे इक्वेशन असेल पॉझिटिव्ह साइन इज युज्ड टुवर्ड्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साइन इज युज्ड इफ इट स्टार्ट्स टुवर्ड्स निगेटिव्ह. म्हणजे जर त्यानं SHM उजवीकडं टुवर्ड्स राईट सुरू केली पॉझिटिव्ह साइन घ्या, टुवर्ड्स लेफ्ट सुरू केली निगेटिव्ह साइन घ्या. इक्वेशन तेवढं लक्षात ठेवा. इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन तर त्यावेळेला एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए घ्या आणि टी इक्वल टू 0 घ्या. परत एकदा हेच इक्वेशन याच्यामध्ये हे वापरायचं आहे. एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए. तुम्ही जर नुसतं ए घेतलं ए साइन टी ची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे म्हणजे इथं फाय येणार. ह्या ए ने इकडे डिव्हाइड करा म्हणजे साइन फाय इक्वल टू 1 येते. याचा अर्थ फाय इक्वल टू तुम्हाला काय घ्यावं लागेल, पाय बाय 2 घ्यावं लागेल. बघा लक्षात येते. कारण जर तुम्ही हे मायनस घेतलं तर हे मायनस होणार. त्यावेळेला तुम्हाला 3 पाय बाय 2 घ्यावं लागेल. ह्या ज्या दोन व्हॅल्यूज मिळतील फाय इक्वल टू पाय बाय 2 और फाय इक्वल टू 3 पाय बाय 2 इथे बघा. या व्हॅल्यूज जर मी या इक्वेशन मध्ये इथं जर वापरल्या तर ही दोन इक्वेशन्स असे होतील आणि हे दोन्ही सोडवून मला हे असं मिळेल इक्वेशन.
आता थोडंसं बेसिक मॅथमॅटिक्स पाहिजे याच्यामध्ये, तेवढं जरा बघून घ्या. त्यामुळं व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स एसएचएम फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हटलं की इक्वेशन तुम्हाला हे लगेच लक्षात आलं पाहिजे. हे इक्वेशन घ्यायचं आहे. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऍट एनी इन्स्टंट हे त्याचं एक्सप्रेशन आहे. इफ द पार्टिकल स्टार्ट्स एसएचएम फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह साइन इज युज्ड फॉर स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. निगेटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग फ्रॉम निगेटिव्ह एक्स्ट्रीम. त्या गोष्टी किरकोळ, त्याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. त्याच्या पुढे एक्सप्रेशन्स फॉर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. तर इथं बघा थोडस, इथं परत जरा थोडीशी इक्वेशन्स वेगळ्या पद्धतीने दिलेली आहेत. हे बघा, हे तुमच्या ओळखीचं आहे, मात्र ही दोन काही तुमच्या ओळखीची नाहीत. ह्याला थोडस जरा मी आणखी एकदा थोडस बाजूला जाऊन आपण ते परत एकदा ते तयार करूया. बघा काय काय आहे. एक्स इक्वल टू डिस्प्लेसमेंट ए साइन ओमेगा टी प्लस फाय. याची डेरिव्हेटिव्ह घेतली की तुम्हाला व्हेलॉसिटी मिळेल. व्हेलॉसिटीचं एक इक्वेशन ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण इथं वेगळं दिसते इक्वेशन. मग याला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. मग याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय काय होणार बघा, ए कॉन्स्टंट तसाच ठेवा. साईनची डेरिव्हेटिव्ह ती येणार कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि ह्या ओमेगा टी प्लस फायची परत पुढे डेरिव्हेटिव्ह ती येणार ओमेगा. त्यामुळे हे इक्वेशन असं ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय हे असं पण घेता येतं. त्यामुळे हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन. आणि याची तुम्ही आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली तर तुम्हाला काय मिळेल, ऍक्सेलरेशन मिळेल. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, डीव्ही अपॉन डी टी. याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. याच्यातलं ए ओमेगा कॉन्स्टंट ते तसंच ठेवा. कॉस्टची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, त्याच्या पुढे परत ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह ही ओमेगा, फाय कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे हे इक्वेशन असं होईल, मायनस येणार पुढे ए ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय हे असेल. हे ऍक्सेलरेशनचे इक्वेशन. त्यामुळे ही 3 इक्वेशन्स इथं त्याने डायरेक्ट दिलेली आहेत. तर ह्याला थोडंसं डेरिव्हेटिव्ह वगैरे सगळं बघावं लागेल. आणि आता यांच्या मॅक्सिमम, मिनिमम, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ह्या कन्सिडर केलेल्या आहेत, त्या बघूया आपण. डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असते. हे बाकीच काय बघायला सुद्धा काही गरज नाही, इतकं सोपं आहे. ऍट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज 0. हे कोण विचारणार नाही तुम्हाला, फक्त व्हॅल्यूज माहिती पाहिजे. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट सगळ्यात जास्त असेल, आणि ते किती असणार आहे, प्लस मायनस ए असणार आहे. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज मॅक्सिमम. त्याच्यानंतर आहे व्हेलॉसिटी. बाकीच्या त्या व्हॅल्यूज वगैरे काही उपयोग नाही, आपल्याला फक्त मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यूज लागणार आहेत. व्हेलॉसिटीचं हे इक्वेशन आहे. ऍट मीन पोझिशन एक्स इक्वल टू 0, याच्यात एक्स इक्वल टू 0 वापरलं तुम्ही तर काय होणार आहे, याच्यातलं हे निघून जाईल. ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार ए, त्यामुळे हे प्लस मायनस ए ओमेगा होणार. त्यामुळे ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे, आणि ती कुठं असते, मीन पोझिशनला असते. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल टू प्लस और मायनस ए. एक्सच्या ठिकाणी ए वापरलं तर त्याचा स्क्वेअर होणार ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ते झालं 0. ते 0 आहे. हे आपण मगाशीच कन्सिडर केलं होतं की एक्स्ट्रीम पोझिशनला स्पीड 0 असते, मीन पोझिशनला स्पीड मॅक्सिमम असतं. मॅक्सिमम म्हणजे एवढं असतं. त्याच्यानंतर आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तो आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मॅग्निट्यूड एवढी आहे.
मीन पोझिशनला x इक्वल टू 0 होईल, ऍक्सेलरेशन 0 होणार. एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस मायनस ए वापरा, ऑलरेडी ह्याला मायनस आहे त्यामुळे इथं फक्त मायनस प्लस होईल. एक्सच्या ठिकाणी ए वापरायचं. ही त्याच्या मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यूज ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे एम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. मग एम्प्लिट्यूड म्हणजे काय आहे? इट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्याला एम्प्लिट्यूड असं म्हणतात. ते ए आहे. त्यांनी इथं बाकी सगळं कन्सिडर केले. कन्सिडर ए पार्टिकल पी, इथं पी दाखवलेला आहे. परफॉर्मिंग एसएचएम अलॉंग स्ट्रेट लाईन एम एन, या एम एन वरून तो ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय. याची मीन पोझिशन हिथं आहे, सेंटर ओ. त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे, पार्टिकल हिथं आहे पॉइंट पी च्या ठिकाणी. मीन पोझिशन पासून त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याचा हा फॉर्म्युला. पुढे बघा आता काय काय सांगितलेलं आहे. सो धिस डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम. काय इक्वेशन होतं? एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मग डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम पाहिजे तर ही व्हॅल्यू मॅक्सिमम पाहिजे. याची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे प्लस मायनस 1, ती इथं वापरा, प्लस मायनस ए. This distance A is called as amplitude of SHM. So maximum displacement of a particle performing SHM from its mean position is called amplitude of SHM. त्याच्यानंतर आहे period of SHM. Important point another. Time taken by a particle performing SHM to complete one oscillation is called period of SHM. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. आता बघा ह्याने कशा पद्धतीने फाइंड आउट केले. हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे. इथं टाइम आहे टी. आता त्यांनी आणखी एक टाइम पिरियड कन्सिडर केलाय. आफ्टर टाइम टी किती घेतलाय बघा, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणजे आताचा जो टाइम टी आहे त्याच्यात त्यांनी 2 पाय प्लस ओमेगा ऍड केले आणि ही टी ची व्हॅल्यू इथं वापरायची. म्हणजे इक्वेशन कसं होईल बघा, एक्स इक्वल टू ए साइन आहे तसंच, ओमेगा पण आहे तसंच, मात्र टी च्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरली. आता ह्यानं आत मल्टिप्लाय करा, काय काय होणार बघा, ओमेगा इंटू टी, ओमेगा टी, ओमेगा इंटू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगाला ओमेगा कॅन्सल होणार, फक्त 2 पाय प्लस पाय हे असेल. आता हा जो फॉर्म्युला आहे इथं काय वापरायचं आहे बघा, साइन 2 पाय प्लस थीटा दिस इज इक्वल टू साइन थीटा. हे थोडंसं बेसिक ट्रिग्नॉमेट्री वापरायचं. मग 2 पायला सोडून द्या, ह्याच्यातलं उरलेलं जे आहे ओमेगा टी प्लस फाय म्हणजे थीटा. पुढं काय येणार आहे, साइन थीटा येणार आहे. इथं बघा बरं त्यांनी तसंच घेतलंय का, साइन थीटा म्हणजेच कोण, ओमेगा टी प्लस फाय. थोडक्यात हे 2 पाय तुम्ही डायरेक्ट काढून टाकू शकता. इथनं काढलं. मग हे इक्वेशन बघा आणि हे इक्वेशन बघा, दोन्ही सेम आहेत. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट सेम आहे. मग टाइमचा फरक किती आहे, इथला टाइम टी होता, इथला टाइम आहे एवढा. मग या दोघांच्यातला डिफरन्स कितीचा आहे, 2 पाय अपॉन. याचा अर्थ 2 पाय अपॉन ओमेगा नंतर, एवढ्या वेळानंतर तो पार्टिकल परत त्याच ठिकाणी येतो. याचा अर्थ त्या पार्टिकलनं एक ऑसिलेशन एवढ्या वेळेत कंप्लीट केलेलं आहे, म्हणून त्याचा टाइम पिरियड एवढा आहे. टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे, काय याच्यात विशेष नाही आहे. ओमेगा इक्वल टू हे होतं का बघा, 2 पाय अपॉन कॅपिटल टी. हेच आहे की टीला इकडे घेतले, ओमेगाला इकडे पाठवले. याच तुम्ही असं पण लिहू शकताय 2 पाय एन, कारण 1/टी म्हणजे एन. त्यामुळे वेगळं काही नाहीये फारसं, फक्त तिथल्या तिथं व्यवस्थित ते समजून घ्या. त्याच्यानंतर थोडंसं परत एकदा ओमेगा स्क्वेअर कडे या.
ओमेगा स्क्वेअरला आपण काय घेतलं होतं, के अपॉन एम घेतलं होतं. हा के जरा बघा बरं, आठवतोय का कुठनं काढला होता आपण? इथं घेतला होता के. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट. मी फक्त याची मॅग्निट्यूड घेतोय, त्यामुळे इथलं निगेटिव्ह साईन मी काढून टाकलंय. मग के इक्वल टू काय? फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट येणार. हे बघा इथं तेच लिहिलंय का, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. के म्हणजे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट डिव्हायडेड बाय एम आहे, म्हणजे मास आहे. आता काय केलंय त्यांनी, म्हणजे थोडक्यात इक्वेशन असं आहे, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट डिव्हायडेड बाय मास आहे. मी काय करतोय, हे मास वरती घेतोय आणि डिस्प्लेसमेंट खाली घेतोय, म्हणजे हे असं येईल, फोर्स पर युनिट मास डिव्हायडेड बाय डिस्प्लेसमेंट. बघा इथं तसंच लिहिलंय का. आता आपला बेसिक फॉर्म्युला कसा आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग फोर्स पर युनिट मास जर मी केलं तर फक्त ऍक्सेलरेशन येणार. याचा अर्थ दिस इज इक्वल टू ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ते इथं आहे. आणि ही व्हॅल्यू कोणाची आहे, ओमेगा स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट घ्या, ह्याला पूर्ण वर्गमुळाच्या आत टाका. आणि आता आपला फॉर्म्युला काय आहे, टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. त्या ओमेगाच्या ठिकाणी ही व्हॅल्यू फक्त वापरा. हे बघा इथं तसा फॉर्म्युला दिसतोय, टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. 2 पाय अपॉन ही ओमेगाची व्हॅल्यू इथं वापरली. बघा लक्षात येते का. त्याच्यानंतर इथं ओमेगा स्क्वेअर इक्वल, हे आता बाकी सगळं काढून टाकतो मी इथं. अजून एक फॉर्म्युला मला व्हेरीफाय करायचा आहे, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम आहे. बघा इथं, मग याच्यावरून ओमेगा किती, स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम येणार. मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये मला वापरायची आहे. मग टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, म्हणजेच हे काय होणार, 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम येणार. देअरफॉर टी इक्वल टू, हे वरती पाठवा फक्त, इक्वल टू 2 पाय, काहीतरी गोंधळ झालेला आहे, स्क्वेअर रूट मध्ये एम अपॉन असं पाहिजे. इथं बघा थोडस, 2 पाय अपॉन ओमेगा आहे ते, नाहीतर मग इथं डिव्हायडेड बाय साइन तरी करावं लागेल, एम अपॉन के. तेव्हा इथं चेंज करून घ्या हा फॉर्म्युला. इथं कसं पाहिजे, टी इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम डिव्हायडेड बाय के पाहिजे. ते तेवढं बदल करून घ्या. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय, नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर युनिट टाइम. हे असल्या डेफिनेशन आता कोण विचारत नाही, फक्त आपल्याला फॉर्म्युले माहित पाहिजे. मग फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल तर याचा रेसिप्रोकल करा आणि याचा पण रेसिप्रोकल करा, तुम्हाला फॉर्म्युले मिळतील. हा फॉर्म्युला त्याचा ठीक आहे, फक्त टाइम पिरियडचा रेसिप्रोकल करा, बाकी काही त्याच्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतरचा सेक्शन आहे कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. हे फक्त मी मुद्दाम याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. ऍक्च्युली याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न काही विचारत नाहीत, फक्त तुम्ही याचे जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते तेवढे लक्षात ठेवा. जर समजा नंबर ऑफ स्प्रिंग सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असतील तर त्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट येतो 1/Ks इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2 प्लस डॅश डॅश डॅश. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. अशा जर एन स्प्रिंग जर तुम्ही एकत्र सिरीज मध्ये जर जोडल्या तर Ks इक्वल टू के अपॉन एन येते. आणि हेच जर तुम्ही पॅरलल मध्ये जर घेतलं, पॅरलल कॉम्बिनेशन हे या प्रकारे दिसतं, डायग्राम्स बघून घ्या त्यांच्या. आणि इथं जो फॉर्म्युला येतो, जर पॅरलल मध्ये जर स्प्रिंग असतील तर त्याचा फॉर्म्युला असा आहे, के पी इक्वल टू K1 प्लस K2 प्लस डॅश डॅश डॅश. अशा जर एम आयडेंटिकल स्प्रिंग असतील तर के पी इक्वल टू एम टाइम्स के, हे असं इक्वेशन. त्यामुळे बघून ठेवा फक्त, अजूनपर्यंत तरी काय याच्यावरती फारसे प्रश्न आलेले नाही आहेत.
पुढे येण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे. मात्र सीईटीला वगैरे हे लागू शकतं.